नमस्कार मित्रांनो, शिवरुद्र फार्मच्या चॅनलवर आज आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मशरूम लागवड घरातल्या घरात कशी करावी, मशरूमची शेती आणि तिचं तंत्रज्ञान यामध्ये आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. निर्जंतुक केलेले जे काड आहेत, आपण त्यांचे बेड कशा पद्धतीने भरावे, त्याचबरोबर आपले जे बेड आहेत तिची उगवणी कशी करायची. तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आमच्या चॅनलला जो यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला, शेअर करायला आणि आपल्या सर्व मित्रपरिवारांपर्यंत फॉरवर्ड करायला विसरू नका. आपण पाठीमागच्या भागामध्ये बघितलेलं होतं की निर्जंतुक जे केलेले काड आहेत, आपण यामध्ये गव्हाचा, तांदळाचा आणि सोयाबीन भुसा त्याच्यामध्ये वापर करायचा आहे आणि जो भुसा आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने निर्जंतुक करून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्ही वाफेच्या साहाय्याने किंवा उकळत्या पाण्यामध्ये तुम्हाला तो भुसा पद्धतीने निर्जंतुक केल्यानंतर तुम्ही एखाद्या PPP बॅगमध्ये कशा पद्धतीने तुम्ही स्पॉन वगैरे ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही निर्जंतुक केलेले जे काड आहेत याची तुम्हाला बेड भरायचे आहे. हे बेड भरल्यानंतर अतिशय चांगलं प्रकारचं तापमान, आर्द्रता या गोष्टी जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर मेंटेन केल्या तर तुम्हाला चांगल्या प्रतीचा मशरूम मिळू शकतो. बरोबर, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, जर तुम्ही तुम्हाला बेड केसिंग करायचं असेल, तुम्हाला बेड हा तुम्हाला याची उगवणी करायची असेल, यामध्ये तुम्ही जर बघू शकतात दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासूनच तुम्हाला त्या बेडमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मायसिलियमची ग्रोथ ही झालेली दिसते. ही ग्रोथ होण्यासाठी तुम्हाला 15, 16, 17, 18 दिवसांचा लागू शकतो. परंतु सध्या आता वातावरणामध्ये चढउतार होत आहेत, वातावरण अतिशय चांगल्या पद्धतीचं आणि ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला 2-3 दिवस हे मागे होऊ शकतात. तर अशा पद्धतीमध्ये मायसिलियमची ग्रोथ ही कितीशे चांगल्या पद्धतीने झालेली आहेत. तर तुम्हाला या गोष्टी यामध्ये अतिशय महत्त्वाचा आपल्या मॅनेजमेंटमध्ये करायला काहीच अडचण येणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला 18 दिवस तुम्हाला इन्क्युबेशन जी रूम असेल, तुम्हाला त्याच्यामध्ये डार्क रूम आपण ज्याला म्हणूया, त्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने मायसिलियमची ग्रोथ जोपर्यंत चांगल्या पद्धतीने होत नाहीत त्या पद्धतीने तुम्हाला त्या डार्क रूममध्ये हे ठेवणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, अशा महत्त्वपूर्ण ज्या गोष्टी आहेत आम्ही दरवेळीच आमच्या सेशनमध्ये तुम्हाला सांगत असतोच. त्याचबरोबर आमचा हा जो शॉर्ट ड्युरेशन कोर्स आहे तुम्ही तो करायला विसरू नका, जेणेकरून अतिशय कमी कालावधीमध्ये, कमी खर्चामध्ये आणि कमी जागेमध्ये तुम्ही घरातल्या घरात मशरूम लागवड करण्यामध्ये यशस्वी होऊ शकतात. आणि तुम्ही आजच मशरूम लागवड कशी करायची आहेत हे शिकून घ्या आणि आपल्या मित्रांपर्यंत आमचा हा व्हिडिओ सबस्क्राईब, शेअर आणि फॉरवर्ड करायला विसरू नका. धन्यवाद.